काय शामराव काय तयारी चालली? अरे काय नाही आपलं चाललंय उद्योग दुकानचे आपले. हा होय. हा ये ना बाहेरून ये ना, बाहेरून ये. खरं ते उद्योग नाश्ता पाणी झाला का? नाही राव, नाश्ता नाही झाला. काय रोज रोज कटाळा येतोय घरी करायचा. आता एक तुला तर माहिती आहे सुरेखा नाही इथं, त्याच्यामुळं नाश्ता बी करू वाटाणा. आणि काय झालंय बरं का, मेस मस लावली पण ते मेसचं खायला बी चांगलं वाटणार आहे. बघू म्हणलं आता काहीतरी दुसरंच काहीतरी पर्याय. ये ना तिला घेऊन मग. यायना ना ती, काय करू. ते बी खरे भाऊ. बायकांचं लय अवघड असतं चालू. बस फुलावानी जपतो तरी बी तिला वाटत नाहीच. बायकर लय गादाळ. तुला सांगतो भाऊ, सकाळ सकाळ मी नाश्ता दणकून आलो. होय. हा, रात्री पिठलं केलेलं होतं पारीने. पेटीले सकाळ सकाळ चूल पारीनी मस्त तळीलं आणि मस्त पिठलं भाकर आणली हो चौपाटून. जे रात्रीचं पिठलं लयच भारी लागत मुरत ते, आणि त्यात अजून चुलीवर गरम म्हणल्यावर काय भाकरी सांगत नादच खोळा. नात खोळा म्हणजे एक नंबर चव लागती भाऊ. आपलं पोटात भरलंय. बायकाशिवाय काय खरंय रे, सांग बरं. जाऊ दे, पण आता काय आलंय नशिबाला करायचं. मला काय म्हणायचं श्याम्या, हा तू नसला नाश्ता केला तर चल ना माझ्या इथं कर. नाही नको, नाश्ता नको आता. जाऊ दे, काय आता जेवणच करेन आता मी जाऊन बाहेर कुठंतरी. ए याड लागलं काय, बाहेर बेर अजिबात करायचं नाही जेवण आजच्याला. तू डायरेक्ट माझ्या घरी आज. तुझ्या घरी हा, नको, कशाला उग घडी उग त्रास वहिनीला. जाऊ दे. काय त्राशी याड बीड लागलं काय, त्रास बीस काय नाहीये. तू ये, मी करायला लावतो तिला. काय करायला लावू सांग. नाही नाही, काय जे असेल ते आपलं घरचं, सगळं स्पेशल नको करू. काय आपलं जे तुम्ही खाता तेच खाईन मी. वाटलं तर आता तू म्हणतो म्हणून, तसं तर मला ते योग्य वाटत नाही कोणाच्या घरी जायला काय रे. योग्य आबा काशी ताकीन कनी एक कान फडात योग्य म्हणजे जावा. माय बायको नव्हती तेव्हा येत नव्हतं मी तुझ्या इथं. हा तर ते मग त्याला काय होतंय. चल या दुपारच्याला नक्की येईन. करायला लावतोय. बर बर येईन. नाही आला ना मग बघ तुला येईन. सांगतो मी रापाटा. अरे येईन, खरंच येईन. चल जाऊ का? हा हा चल. झाले विना खरंच लय येडा आहे हो. फार दम देऊन मैत्री ती एकदम. बारे अय बारे, काय हो? सदांकादा आवाज देऊन तुला बाहेर बोलावं लागत. मग काय आता दारातच मुक्काम ठोकू का? कधी येत नाही वाट बघत. बरं काय केलंय जेवायला? लागली का भूक? अहो आताच पिठलं आणि भाकरी खाऊन गेलता की. केलं नाही अजून? नाही केलं. बरं जाऊ दे, बरं झालं नाही केलं. का? हे बघ श्यामी आज चालला नाही जेवायला येणार आहे घरी. त्याच्या वाट्याचं जेवायचं घर. आणि ते का जेव्हा येणार आहेत? त्यांची बायको नाही का? किती दिवस झाले गेलेली ती बाहेर खाऊन ये ना, कंटाळलेला आहे आता. तो आणला मी एक दिवस येतो तुझ्या इथं, म्हणले ये मग. ये मग बोलाय काय जातंय? मी काम करून त्यांचा स्वयंपाक करायचा का? काय झिसिंग काय, एक दिवस काय होते आला तर बिचारा. खाऊ दे, खाईन. मी नाही स्वयंपाक करणार. कमून? का म्हणजे मी काय उक्त घेतलं का लोकांचं स्वयंपाक करायचं? अरे नाही उगतं घेतलं. आजचे दिवस काही लई लई हे पडायला लागले तेवढा किंवा बोजा असा. काय बनवायचंय खायला? आपली खीर चपाती बनव, तुला जे वाटेल ते बनव. साधं ते आणलं, मला साधं असलं तरी चालेल. वहिनीच्या हाताचं काय लागत म्हणली खीर, पण असले तर मनात तर बनव, नसली तर जाऊ दे. उग झाडावर चढवायचं काय आता खायला मिळेल म्हणून. झाडावर नाही चढीत, ही जाऊ दे मरू दे. करते की नाही सांग मग तसं. मी नाही बनवणार स्वयंपाक. कस काय नाही बनवणार? मी एका फाटक्यात खाली पाडेन बर का पारे. तू येणार आहे मानल्यावर जेवायला बनव म्हणजे बनव. पण मी नाही बनवणार, मला नाही बनवायचं. कस काय बनित नाही मी बघतो इथं बसून. तू बनवू नको फक्त, मग सांगत तुला. काय फुकटचं येत नाही ते बनवायला? फुकटच येत नाही म्हणजे? मग एवढं जायला लागलंय का? अरे एवढं चतकूर जाय ना आपल्या हिश्यातलं खायला. जाऊ दे ना, पुण्य आहे तेवढं. मला मी पापीच बरी आहे, मला पुण्याची गरज नाही. मी नवऱ्याला खाऊ घालते कमवून, ती पण तीच माझ्यासाठी लय पुण्य आहे. आणि तुम्ही सांगा ते जेवायला येणार आहेत ते काय राशन घेऊन येणार आहेत का? कोण? हा काय गरज आहे राशन आणायची रे पारे? काय गरज आहे? का म्हणणार आहेत ते बाई तुम्ही खीर करणार आहे तर धराई शेवळ्या, धराई दूध फुकट देणार आहे का? त्यांच्यातनंच आणायचं विकत आणि त्यांनाच खायला घालायचं फुकट. हा लय टिव आणि टिव करू नको. तूच गेलती ना तवा तिच्या बायकोनी मला आहे ना, मी रात्रंदिवस तिकडेच होतो जेवायला, माहितीये का? मग मी म्हणलं होतं काय जा म्हणून. बाकी डोकं फिरू नको बर का. आता ऐकलं तर ऐकलं मी. हा जाल्याचा पारा चढला, उचलून बिंगून गर 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 आपटून डोकं फोडून टाकीन सगळं. बर ठीक आहे, बनवती जेवाय जावा. पुढं जावा, इथंच उभं राहीन, घेऊन येईन त्याला. जाऊन येतं घेऊ. काय करायचंय ते करा, माझं डोकं खाऊ नका. बनव. राम राम. राम राम डेपुटी. काय रे लय गडबड काय भानगड? काय नाही, जेवायला चाललोय.
आज आलो घरी बोलले जेवायला. काय भानगड आज काय श्रावणाचा खाता काय नाही हो, मग आपला असाच आग्रह त्याचा. सुरेखा नाही तुम्हाला तर माहितीच आहे ना, तर ते म्हणला तू लई दिवसच बाहेर खातो, या आजच्या दिवस माझ्या घरी खायला, म्हणून चाललोय. मित्राशी तर काय काय ना हा, थोडंफार व्हायला पाहिजे बाहेर त्याला खाऊन म्हणलं काही स्पेशल करू नको माझ्यासाठी, तुझी काय चटणी भाकर असन साधी तीच आपला खायने आवडीने म्हणलं. खाऊन. नाही रुपाताईच्या हाताला चव येते कधी मध्ये जेवण डबा आणत असतो ना, रानात आला नाही घेऊन दोघं नवरा बायको चांगलं करते ती दोघं. नाही खरं, तुम झालं की जेवण? जेवण झालं, नाश्ता केला, जरा नाश्ता चालू झाला. हा. हिनं आज इडल्या आणि त्या बनवलं होत्या. होय. मला इडली आवडते थोडी, ज्यादा सांबार ते झालं. मग दुपारी जेवणाचं काय हा मग काय काय तर. बाहेर गेलं का काही ना काही चाना होतोच. चल येऊ का, वाट पाहत असाल. चालेल येऊ का? हा चल. आवर ना पारे. काय आवर ना? काय देवाने मला 4-4 हात दिलेत का? पटक्यास आवर राहू, किती उशीर झालाय. मग काय बसले का? जसं तुम्ही सांगितलंय तसं मी काम करते. श्यामे बी कमून याय ना का मी बघतो जाऊन. बघत जाऊन त्यांना काय आहे, फुकटचं खायला यायचंय, करायचं मला आहे इथं. काय झिजायला लागली होय तू एवढी? मग खायला घालायचं होतं पिठलं भाकरी, कशाला म्हणलं मग खीर करण, कुठं पुरी भाजी करण, काय कटकट लावली माझी. मग जावं ना त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं, नाही तर बायकोला घेऊन यावं, बायकोला आणून इथं स्वयंपाक करायला हवा. आमच्या कशाला डोक्याला तापो सारखाच त्यांचा. कधीच्या नावात येतोय, घाल 2 घास घाल. हा 2 घास घाल. पहिल्यांदा शेवटचं जेवायला घातल्यागत करणार आहे मी पण. त्यांना बी जरा लाज वाटत नाही बाई, ह्यांची गरीबी आहे, ह्यांच्या घरी कसं जेवाय जावं. आले लगे तोंड हुल उचक्यागत, येतं मी तुझ्या घरी जेवायला आणि तुम्हाला बी लाज नाही, त्यांना घेऊन आलेत. जसं काय की ते राशन पाण्याचं पैसे घेणारच नाहीत. झिजली का काय तू, पार झिजली? हा काम धंदा करायचा आणि लोकांसाठी स्वयंपाक करून घालते मी. बरी घालती, मग काय होतंय? इथं नवऱ्यालाच करून खायला घालाय मला जीवावर येते आणि लोकांचं काय करायचंय. ते आजचे मित्र तुमचे, ते मित्र घराच्या बाहेर घरापर्यंत अजिबात आणायचे नाही इथून पुढे, सांगते तुम्हाला. आणि त्यांना एवढं जर खायची इच्छा आहे ना, जाओ ना हॉटेलमध्ये खावं मग. होय बंद करतो बाळ, कमून याय ना काय नव्हती बी. पटक्यात करून घे राहिलेल्या चपात्या, मी बघून येतो. लोकांचा नुसता उठा रेटा मला करायचा. काय आपटी ती? जावा गप. हो शामराव, काय झालं? नाही काय नाही, तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं सांगा ना शामराव. कचरा गेला असं रे सुगंध, काय नाही. हे बघा शामराव, माझ्यासोबत खोटं बोलायचं नाही. खरं सांगा काय झालं. काय नाही, झालो आला होता तो कोणावर तू सकाळी. हं. मला म्हणा नाश्ता केला का, म्हणलं नाही सुरेखा नाही घरी, मी पण काय बनवत नाही म्हणलं घरी, आणि काय खायचं बाहेर बी ते मेस कटाळा आलाय. ते म्हणलं आज एक काम कर, तू माझ्या घरी जेवायला. मग मी नको म्हणलं त्याला, कशाला उगीच आपण एखाद्याच्या घरी जायचं. त्याने लय आग्रह केला मला. मी त्याला म्हणलं आपलं साधच कर, काय हरकत नाही. आणि मग मी गेलो आत्ता जेवायला रे. ते दोघांची लय भांडणं चालू होती. त्याची बायको म्हणली त्याला काय झालं, त्याच्याकडे पैसा आहे, बाहेर हॉटेलला खावं ते फोट्या, इथे घरी खायला येतो खायला. वाईट वाटलं का मला. म्हटलं एक मित्र आपला आहे, मी समजून घ्यायला पाहिजे होतं. मित्राची बायको शेवट किती केलं तर ती परकी आहे ना. हो, ती पण असं काही मनातून नसून बोलली, ती फटकळ बोलायला. एवढं वाईट वाटून घेतलं. एक काम करा, चला तुम्ही माझ्या इथं चला जेवायला. नाही सुगंध, माझं पोटच भरलंय आता. अहो शामराव चला. नाही नाही नको सुगंधा, चला. नाही नको, ऐक ना खरंच माझं पोट भरलंय आता सगळं एवढं ऐकून. काही नाही, येऊ का तुम्हाला मी? बघू मला कसं होतंय. चला ना. जाऊ दे, नको, येतो सुगंध. तिला बी ना आताच तान 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 करायचं होतं. हो झालं भाऊजी. काय रे? कुठं चालले? चाललोय श्याम्याला जेवायला बोलायला. आले का मग ते? नाही नाही. आणि ते येणार पण नाही आता. कस काय? अहो तुम्हाला दोघांना लाजा वाटायला पाहिजे नवरा बायकोला. काही कायच्या? एखाद्याला जेवायला बोलून एवढी ऐकणूक करायची काय गरज आहे हो? कोण बोललं त्याला? जेवायला बोलिले त्याला. दोघ जण घरात भांडत होते ना तुम्ही. तुला कोण म्हणलं? अहो ते आले होते तुमच्या इथं, त्यांनी सगळं ऐकलं. इतके रडत होते ना, त्यांचे डोळे असे भरून आले होते. म्हणे अगं सुगंधा, त्यांनी स्वतःहूनच बोलवलं म्हणे, मी काय स्वतःहून जात नव्हतो म्हणे. कोण श्याम्याने ऐकलं? मग काय तर म्हणे खायला भेटत नाही का, गंज पैसा आहे ना, त्याला काय घरदार नाही का. ही कोणती बोलायची पद्धत आहे हो? अहो एखाद्याला एवढा अपमान करूच तर म्हणायचंच नाही ना जेवायला ये म्हणून घरी. त्या माणसाच्या डोळ्यामध्ये मी पहिल्यांदा पाणी बघितलं माहिती का. मग ते मला म्हणे मित्र जरी आपला असला पण त्याची बायको लोकांची, मी हे विसरलोच म्हणे सुगंधा. त्यांना म्हटलं चला माझ्या घरी, तरी नाही आले ते, घरी निघून गेले त्यांच्या. म्हणजे तुझं माग गेला निघून? मग
तुझा आता अहो डोक्यात जेपता की तो नुसतं वाल 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 अय थोबाडवानी तोंडाचे काळे पुढे गेली पुढे का ये ना बाहेर ये काय हो काय झालं आणि काय थोबडवाणी तोंडण हे आणि काय तुझ्या तोंडाला थोडं कुलूप लाव तुझ्यामुळं गेला ना तो माझ्या मित्र निघून इथून कुठे तुला काय गेला? वाटत का माझ्यामुळं कशाला निघून जाईन ती कशाला निघून जाईन म्हणजे तुझी बडबड ऐकून हे राक्षस आणि तोंड राहतंय का चांगलं एक माणूस धड राहून घ्याय ना तू इथं मी म्हणलं काय त्यांना आणि त्यांना आलं होतं तर गप घरात यायचं ना असं चोरून ऐकायची त्यांची काय गरज होती त्यांच्यात किती खोड आहे चोरून ऐकायची ते बघा आधी हा ते बघा म्हणजे तू आवाज ऐकला म्हणून गेलाय तो इथून माग उपाशी पोटी गेलाय माझ्या मित्र तुला काय वाटत का मला कशाला काय वाटेल मित्र तुमचा आणि केलाच होता ना स्वयंपाक मी लय माया डोक्यात शिरू नको एका फाटक्यात खाली पाडीन मला माया ना डोकं फिरू नको हा तुला सांगतोय काय या का फटक्यात ही घालीन डोक्यात मग मित्रासाठी जर मला हाणायचा प्रयत्न केला तर कुणाच्या माया डोक्यात घालशील. घालीन मी मित्रासाठी तुला वाजून काढीन खाणं वाजीन सोडणार नाही हा माया तुला सांगतो इथून गेला बिचारा आल्याला चांगले 4 घास पडले असे माझ्या मित्राच्या पोटात नाही पडून दिले तो राक्षस आणि तोंडाची फुकटात कोणाला बी जेवायला घरी येऊ वाटतं करू लागाय कोणी येत नाही मला फुकटात येत होता का अरे मग? त्यांनी माझ्यावर किती उपकार केले तू नव्हती तवा काळ तोंडे मला आहे ना एक घास सोडून सुद्धा खाल्ला नाही साधी चक्की खाता असला तर लगेच जालाची आठवण करायचा तो माहितीये का तुला घालणारच खायला नोकराला कोणी बी खायला घालतय चल र एवढं सामान घेऊन येऊ चल र एवढं पुसून दे आणि तिथं गिराईक द्यायला द्यायचा मग कशाला तुम्हाला फुकटात खायला घातलंय काम करून घ्यायचं आणि मग खायला घालत होतं मला बाकी माहित नाही पहिला डबा भर बाकी वळवळ करू नको नाही तर एका फाटक्यात खाली पाडीन ती धमकी मला नाही द्यायची मारी गप्प बसा पारे तुला. ही करीन आबा फाटका टाकेन डबा भर तुला सांगतोय नसती भरत मी कोण तू हा मला माझं देवाने काय हात लागलं? दिलेत मला देवाने हात दिलेत ह्यो पाठ्या भरून ये डबा अजिबात डबा हा, मी द्यायचा डबा नाही, मी भरीत आता असतोय सांगते. त्यांना जर डबा दिला ना तर मी घरात निघून जाईन तुम्हाला कस सांगते काय बघा. निघशील कस काय निघशील मी भरणार म्हणजे भरणार डबा मी सांगते डबा न्यायचा नाही अजिबात त्यांना त्यांच्यामुळे घरात भांडणं झाले ती त्यांच्यामुळे एवढं पेटलं अजिबात न्यायचा नाही मी तुम्हाला सांगते बघा नेत असतोय मी नेत असतोय पारे माठ वाक्यात शिरू नको बरं का मी तू घर सोडून निघून जाईन ना मी आता सांगते तुम्हाला हा काय करा घे करून मी काय म्हणलंय ना अजिबात भरायचा नाही डबा काय? मरू द्या उपाशी नाही तर भीक मागून खातील काय बी करतील तुम्ही ऐक ऐक मला डबा भरून घेत नाही त्यांच्या पायात तुम्ही मला असं करता मी जात असते निघून बघा तुम्ही फक्त डबाच भरा आता झालं का जेवण हा डेपुटी जेवलं ना पोटभर काय होता मेनू मेनू काय आता भारीच होता काय? बाकीच्या बाकीच्या हाताला लई चवी बरं झालं चला हा, पोटभर जेवलो एकदम तुला सांग का हॉटेलच्या जेवणापेक्षा कधी बी हा हे घरचं जेवण चांगलं अरे जायला कधी आलो काय नाही चाललं पिशी घेऊन आलं श्याम्या का? श्याम्या तिथं आला दारात आत यायला काय झालं तुला म्हणजे जेवला नाही काय तू का अशा जेवला तिथूनच माग निघून आला. मला तर म्हणला जेवला लय भारी जेवण केलं पारुताईनं आणि मस्त जेवण झालंय अरे वाता आणतो का मी येणार होतो जेवायला होय माझ्यासाठी म्हणतो होता काय आता काय मोकार डोक्यात घेतलं काय माहिती तिथून लगेच गारक्या सोळाला आत यायचं मस्त जेवलं असतो ना आपण दोघं काय डोक्यात घ्यायचं काय झालं नेमकं पुढं काय झालंय डेपोटी आमचं डाबा घेऊन आलोय मी त्याला काय झालं रे कम जेवला नाही मग? आणि मी गेलतो पण ते रुपाबाईने थोडं त्याला किरकिर करीत होती कशाला बोलवलं काय वगैरे मग मी तिथूनच फिरलो मागे डेपुटी डेपोटी कुठं बायकोचं ऐकून लगेच मागं फिरायचं असतं एवढा मोठा ते मित्र होता खंबीरपणे एक रापाटा टाकला असता तिला तुला जीव घातला असतं माहितीये का हक्कानी अरे पण मला खावं वाटलं असतं का म्हणजे मला सांग तू तिला हाणलं असतं मग ते मला कसं खाऊ वाटलं सांग बरं ए, झाल्या अरे घरी एखाद्याला आत येतील तुम्ही जेवायला बोलता आणि तुम्ही परत किरकिर घालता तुझ्या बायकोला कळत नाही का? आधीच म्हणायचं नाही मला जेवायला बोलायचं म्हणून अहो डेपोटी तिला अक्कली असती तेवढी तर झालं नसतं एवढं झालं असतं का श्याम्याला आदराने जीव घातला असतं का नसतं आम्ही अरे पण आता त्याने ऐकले कारणाने म्हणतोय म्हणलं ते माग नाही फिरत आता काय घेईन कोणी माणूस स्वाभिमानी माणूस मागं फिरत काय माणसाला घरी भेटत नाही काय जेवण काय बोलले म्हणून तू गेला ना तुझ्याकडे बाया काय पहिलीच होती काय इथं मी होतो ना तिथं बाया काय मी तिला करून आणले का तिने मला करून आणले तू सांग ना अरे खरे बाबा झालं पण कसं असतं शेवट हे बघ आपली मैत्री आपल्या जागेवर असते आणि शेवट घरगृहस्थी वेगळी असते तुझ्यामध्ये होय त्याच्या संसारात तुझ्या मीठ काढून मी काय करू सांग बरं माझ्यामुळे त्रास होणार असला मी माझं निघून आलो जाऊ दे आणि मी कोणाला म्हणलो बी नाही काही डेपुटी म्हणलं डेपुटीला मी म्हणलं जेवलो मी मला वाटलं जेवला म्हणला ह्यो. ग बस डबा भरून आणलाय आता चल इथंच बस जेवायला नको या झालो ऐकतो माझं नको जेवायला मला आता का म्हणून नको
नको मला माझी भूकच मिळेल तुला सांग. एक फाटका टाकीन भूक मेली मानल्यावर. एवढा मित्र आणतोय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही थोडं जेव. कसं बरं वाटत रे तुझी बायको बोलले म्हणून त्याला जेवायला तरी कसं बरं वाटत. हा तुम्हाला नवरा बायकोला कळायला नको का? बोलले तर बोलले आणि परत तुम्ही ना भांडणं करता. लय बोललो डेपोटी मी ते मला जर कळलं ना मलाच बरं वाटलं नाही माहितीये का. लय बोललो मी डेपोटी तिला ऐकलं तर मला सुद्धा करमलं नाही. श्याम्या तू जर जेवलं नाही ना मी सुद्धा जेवलेलं नाही अजून माहितीये का तुझ्यामुळं. आणि मी सुद्धा एक घास सुद्धा नाही खाणार. हा काम आहे जाऊ दे ती बायको बोलली हाय जरा फटकळ तोंडाच्या रूपात आई जाऊ तिच्या पोटात काय नसतं. जा जेवून घ्या. काय रिकामा तमाशा आहे हो तुमचा. ती बायको चालली तुमची घर सोडून. ए, जाऊ दे मरू दे गेली तर गेली जाऊ दे तिकडच तिचं वाहू दे जाळ. माझ्या मित्राला बोलती म्हणजे सोन्यासारख्या तिला इथं थांबू नाही देणार मी अजिबात. म्हणजे रुपाबाई घर सोडून चालले घर सोडून चालली ती. चालू येडा आहे का रे बाबा तू. अरे मित्रापाई कुठं बायकोला सोडत असतील का रे. ए श्याम्या बायको सोडून देईन पण मैत्री कधी सोडून नाही देणार मी माहितीये का. पुढे सांगा समजून याला. चालू येड्यान करू नका ती रूपात आहे दोघं जा चल. जा बरं ते रूपात आहे दोघे चल बरं आपण डेपुटी आपण सगळे जाऊन तिला अडवू. जाऊ परती डेपुटी जाऊ चल द्या. रे, असं चल. नसतं बाबा. याच्याकरता चल, भांडण बाबा, करू. जा. किरकिर घालू नको चाल. पार्ये अय पार्ये थांबते का नाही तू डोक्यात चापा घाल. कुठं चालली कुठं चालली सोड 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 नालाय का कशाला भांडण करतो रे. तुला सांगितलं ना भांडण करू म्हणून. खलबत्त्यात घाली ना कुटीन. अरे येडा झाल्या झालंय आता त्यांचे चूक नको हे करू. रूपात कम रोसून झाल्या तुम्ही. माय बरोबर भांडणं केली यांनी. कम भांडणं केली कम केली. माझ्यावरून भांडणं झालं डेपुटी त्यांच्या मध्ये. जाऊ द्या काय माझी चूक आहे. मी ज्याला भाऊ म्हणायलाच नको तू जेवायला. काय ए वो मानायला म्हणजे मित्राला मानला तू काय दुसऱ्याला मानला काय. तिथं आणून तू तोंडात घास घालीन. हा रूपाताई तुम्ही लक्षात घ्यायचं जाल्याचा श्यामा लहानपणापासून मित्र आहे. आता त्याला वाटलं माझ्या मित्राने एखाद दिवस माझ्या घरी जेवा म्हणून आदराने त्याला बोलवलं. मग तुम्ही नवरा बायकोनी स्वयंपाक केला मग कशाला एकमेकाच्या माग काय त्याच्या कुठल्या काढीत बसले तुम्ही. जेवायला आलं तरी प्रेम आहे तुमच्याकडे. ही कुटाळक्या नाही काढल्या. तुम्ही सांगा एकतर आमची गरिबी त्याच्यात आमच्यात कसलं बसलं खायला असतं. ह्यांना चांगलं खायची सवय आहे. मग तुम्ही सांगा रोज कसलं पण त्यांना खायला मिळणार त्यापेक्षा म्हणलं आणू नका तुम्ही. काय बोलती अरे गरीब तू श्रीमंत का असा ना आपण चटणीला ठ्यासा मारून खाणारा माणूस आहे तू. लहानपणाचे मित्र आहेत ना आता हे दोघं एकत्र होते. जाल्याची मग गरिबी असली तरी जाल्याच्या घरी जेवतच होता. मग गरीब आणि श्रीमंतीचा मित्राचा भेदभाव नसतो जेवणा खाण्याचा. त्या आधाराने बोलले होता मित्राला वाटत होतं जाल्याला बी माझा मित्र आधाराने जेवा जावा आपण बाकी दुसरं काय नसतं हो मित्राचं. आपल्या घरी बोलवल्यानंतर मित्र आला तर त्याची सोय व्हावा एवढंच अपेक्षा असती. आणि मला सांगा जाल्याला काय साधा झापलेला आहे का. मी स्वतः बघितलेलं आहे शामरावला. हा तुमच्या नवऱ्याला बी लय जपत होतो तुम्ही. 1 वर्ष नव्हत्या तर ह्या याने लय जीव लावला त्याला. माझ्या एकटा डबा घेऊन यायचा नाही जर डबा झाला तर बाहेर घेऊन जायचं जेवायला त्याला. असं नसतं. आणि तुम्हाला सांग का तुमचं लग्न आत्ताचे 5-6 वर्ष झाले तर हे लहानपणापासूनचे मैत्र येतं. शेवटी जाल्याला बी कुठेतरी वाटलं ना माझ्या मित्राचा घरी अपमान झाला म्हणून. डेपुटी मला सही नाही झालं. हिला गोडी सांगा नाही ते हिला येतो काढून द्या. चालू प्लीज मी आहे ना तुम्हाला नाही, पुढे नाही, हात नाही. जोडतो. तुम्ही दोघं माझ्यामुळे वाद नका घालू. मी तुमची माफी मागते. मी खरंच असं नाही बोलायला पाहिजे नव्हतं कारण की शेवटी मित्र आहे तुम्ही त्यांचा. माझं चुकलं. एक काम करते आता जेवण तर असं पण बनवलंय. चला जेवायला. एक बारकी बहीण म्हणून मला माफ करा आणि जेवायला चला. अजून पापड बिपड तळते आणि इथून पुढे या. मला फक्त एवढंच बघायचं होतं की नाही का तुम्ही फक्त खाण्यापुरतं मित्र आहे का. हे बघा चुकलं आता सगळा जाऊ द्या आता सोडून द्या विषय सगळा. आणि ज्या शामराव तू बी राग नको धरू. आणि झाल्या आता तुमच्या दोघांनावर त्याच्याहून भांडणं करू नका. 3 जण जा जेवा आणि व्यवस्थित हे करा. आणि कोणाला म्हणू बी नका. लोक 4 जण ऐकत आहेत 4 जण हे करत असतात बरं का. तुम्ही बी चालायचं डेपुटी. जेवा चला चला खीर बनवली मी. मी जेवलेलो आहे. 2 घास दोन अरे घास मी खायचे. जेवलो. धर डबा. चल चला चला तुम्ही ऐकायचे नाही हो. चला. चला